7 तारखेला लोकसभेच्या करता म्हणून मतदान होणार आहे आणि या 7 तारखेला आपल्या सर्वांना एक पवित्र काम करायचं आहे, एक राष्ट्रीय काम करायचं आहे। त्या दिवशी सकाळी सर्वांनी उठा, आंघोळ पांघोळ करा, देवाचं नाव घ्या, कुणीही बोलवायची वाट बघू नका, कोणीही मतदानाकरता चल म्हणून म्हणायची वाट बघू नका, तर स्वतःहून मतदान केंद्रावर जा असा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी कोकणातून या ठिकाणी आलोय। वाजलीच बांधवांनो भगिनीनो, 2:45 वाजल्यापासून मी या ठिकाणी बसलोय। मी बघतोय एकंदरीत सगळा माहोल बघतोय, तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघतोय। जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत मी करून आलोय। शेवटच्या टप्प्यातल्या मुंबई, नाशिक वगैरे या भागातल्या फक्त काही जागा आहेत, त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। पुण्यातली आणि मावळच्या जागेकरता सुद्धा ताईंनी संधी दिली तर या ठिकाणी यायचं आहे। पण जवळजवळ मी महाराष्ट्र पालता घातला। संपूर्ण महाराष्ट्र पालता घातल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेबरोबर गद्दारी झाली। 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार भारतीय जनता पार्टीने फोडले आणि गेल्या 2 जुलैला आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फोडला आणि 40 आमदार आणि 1 खासदार हा त्यांच्याकडे गेला। हा महाराष्ट्र किती स्वाभिमानी आहे, हा महाराष्ट्र किती अन्यायाच्या विरोधात लढू शकतो, किती पेटू शकतो, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी पाहिल्यानंतर माझी खात्री झालेली आहे की माझ्या सुप्रियाताईसह या महाराष्ट्रामध्ये किमान 35 जागा इंडिया विकास आघाडीच्या आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। बांधवांनो भगिनीनो, ताई मगाचपासून इथं सारख्या काय म्हणत होत्या मला काही समजलं नाही। त्या म्हणल्या दादागिरी करू नको, दादागिरीला भिवू नका, दादागिरीला काही किंमत देऊ नका, तुमची बहीण पाठीमागे आहे। कोणाबद्दल बोलत होते त्या? कोण दादा कोण? बघा ताई, लोकांना हे माहित नाही की दादा कोण। पूर्वी फक्त पवार साहेबांच्या बरोबर होते तेव्हा दादा कोण तर अजित दादा म्हणून एका क्षणात लोक सांगायची। आता लोक अजित दादाला दादा मानायला तयार आहात का? तयार नाही ना? त्या काळात तो जमाना होता, अरे राजेश कुठं आहेस तो, अरे इकडं या। राजेश भैयाची पॅन्ट तशी हलायची, माझी नाही कधी हल्ली भाऊ, मी आहे ते सांगतो। आणि म्हणून तुम्ही सारख्या दादा दादागिरी, दादा दादागिरी, तुम्हाला माहित नाही दादा नाव फक्त राहिलंय, दादागिरीतली हवा कधीच निघून गेली। आता फक्त एकच काम करावं लागतं, त्या काळामध्ये राजेश इकडे ये, अमक्या इकडे ये, तमक्या तिकडे ये। आता दिल्लीतनं एक गब्बर सिंग बसलेले आहेत, ते गब्बर सिंग फोन करतात, अजित इकडे ये। कोण गब्बर सिंग? ऐ शाबास, हा एक माणूस खरा आहे। आणि ते गब्बर सिंग दिल्लीमध्ये बसले, ते म्हणतात इकडे ये। अरे हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, हा महाराष्ट्र शूरांचा आहे, वीरांचा आहे, लढवयांचा आहे, साहित्यिकांचा आहे, वाचकांचा आहे, हा अनेक साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकला नाही, कधी समोर वाकला नाही, काय तुम्हाला वाटतं झुकेल आणि वाकेल? आठवा तो छत्रपतींचा इतिहास, आठवा। अरे अफजल खान हा संपूर्ण त्यावेळेला हिंदुस्थानचा शहनशाह होता। त्याच्या दरबारात राजे रामसिंगांना पाठवून, त्यांना नामोहरम करून त्यांना दिल्लीच्या दरबारामध्ये घेऊन गेलं। पण हा माझा राजा दिल्लीच्या दरबारात गेल्यानंतर त्यांना शेवटच्या रांगेमध्ये 500 लोक, 500 सैनिकांच्या मनसबदारीमध्ये उभं केलं गेलं। त्यांना आत शिरताना जो दरवाजा होता, जी कमान होती, ती उंचीला कमी होती
अरे स्वतःच्या कमरेची तलवार काढली छत्रपतीने आणि एक एक तोरण आत तोडत 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 ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले, पण त्यांनी मान झुकवली नाही. झुकवली, बसायला दिलं नाही, म्हणून तो औरंगजेबाचा दरबार. सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. त्यांनी ताबडतोब बाहेर ताड 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 करून मृत्यूच्या जबड्यात गेलेले असताना छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले. तो हा महाराष्ट्र, त्या छत्रपतींचा आदर राखणारा हा महाराष्ट्र, त्या छत्रपतींना साक्षात स्वतःच्या रूपानं पाहणारा तरुण आमचा बाबा ज्या वेळेला दिल्ली समोर जाऊन मान घालून उभा राहतो त्यावेळेला या महाराष्ट्राला अजिबात आवडत नाही. आणि म्हणून ताई दादा हा विषय संपला, दादागिरी ही विषय संपली. हा विषय आता काढण्याचं कारण नाही, पण मला एवढंच सांगायचंय की आज 10 वर्ष 2014 साली आपण या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणलं. नरेंद्र मोदींचं सरकार आणलं. 10 वर्षामध्ये काय केलं नरेंद्र मोदींनी? त्यावेळेला असे नुसते यायचे व्यासपीठावर हिरो सारखे मोदी साहेब आणि असा हात करायचे की नाही करायचे? मोदी साहेब नेहमी कुठला हात करतात बघितलात काय तुम्ही? ह्या गाड्याचं चांगलं लक्ष आहे. मोदी साहेबांनी कधी उजवा हात केलेला कुणी बघितला नाही, डावा. आणि मग आले की विचारायचे, भाई और बहनों 60 साल में इस देश में कांग्रेस ने कुछ किया है क्या? झालं, इकडे किया है क्या? कुछ नहीं. इकडे किया है क्या? कुछ नहीं. इकडे किया है क्या? आणखीन उड्या, कुछ नहीं. आता 10 वर्षानंतर त्याच नरेंद्र मोदींनी अमित शहाना या महाराष्ट्रामध्ये यावं लागतं. आणि आल्यानंतर ते प्रश्न कोणाला विचारतात? कांद्याचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, इंडस्ट्रीचा प्रश्न असेल, सामाजिक समतेचा प्रश्न असेल, ते येतात आणि पवार साहेबांना विचारतात, पवार साहब को मैं सवाल पूछना चाहता हूं, आपने इतने सालों में क्या किया? अरे राज्य तुम्ही चालवता, बरोबर आहे की नाही? राज्य कोण चालवतं? आणि प्रश्नाची उत्तरं कोणाकडे मागतात? अरे मग तिकडे मुंबईत आले, काल कोकणात आमच्या होते, ते उत्तर मागतात उद्धव साहेबांच्याकडे. कोण? आणि म्हणून काल तिकडे कोकणामध्ये होते, ते कोकणामध्ये उद्धव साहेबांना विचारतात, उद्धव साहब को मैं पूछना चाहता हूं. प्रश्न सरकार तुम्ही चालवता, देशाचं सरकार तुम्ही चालवता, राज्याचं सरकार तुम्ही चालवता, आणि प्रश्न येऊन पवार साहेब आणि उद्धव साहेबांना विचारता, बरोबर आहे ना? अरे जर तुमची प्रश्नाची उत्तर देण्याची योग्यता नसेल तर अशा योग्य नसलेल्या राज्यकर्त्यांना आज दिल्लीच्या किंवा राज्याच्या तख्तावर खाली ओढलं पाहिजे की नाही ओढलं पाहिजे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे. यांना खाली ओढलं पाहिजे, यांना गादीवर बसण्याचा अधिकार नाही. लोकांचे प्रश्न तुम्हाला जर सोडवता येत नसतील, आमच्या नेत्यांच्याकडे उत्तर मागता, मग तुम्ही कशाला बसता? निघा, सोडा गादी, आम्ही आमचे नेते बसवू आणि या ठिकाणी महाराष्ट्र आणि देश आम्ही चालवू. नव्हे, या देशातल्या जनतेला ठरवलेलंच आहे 4 जूनला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला या देशामध्ये इंडिया विकास आघाडीचं सरकार येईल, हे मी तुम्हाला आज सांगतो. आणि म्हणून ताई, तुम्हाला जर कोण काही बोललं असेल की भाषण करून काय विकास होतो काय, ताई त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. खरंच सांगतो मी तुम्हाला, वाईट एवढ्या करता वाटून घेऊ नका. 17 वर्ष त्या संसदेमध्ये तुम्ही प्रश्न लोकांचे विचारलेत, प्रश्न विचारलेत. या देशवासियांची माझी सुद्धा इच्छा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या दिसता कामा नये, तर जनतेचे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल आणि उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून तुम्हाला आम्हाला बघायचं आहे. बघायचं आहे की नाही बघायचं आहे? तुम्ही उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून मला बघायचंय तुम्हाला. आठवतो पवार साहेबांचा दिल्लीतला साहेबांना जायचंय म्हणून थोडं विस्तारनं बोललो असतो. 75वा वाढदिवस आपण दिल्लीमध्ये साजरा केला ताई. हे मोठं मन, हे मोठं मन.
सांगणार आहे किस्सा मोठ्या मनाचा किस्सा सांगणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेला 75वा वाढदिवस आपण दिल्लीला ताई साजरा केला होता, तुम्ही दिल्लीला साजरा केला होता, त्यावेळेला ज्या पद्धतीनं तुम्ही त्या व्यासपीठावर लीलया वावर करत होता. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. देशाचे पंतप्रधान आले, त्या ठिकाणी अध्यक्ष आले, पार्लमेंटचे आले, सगळ्या पक्षाचे नेते आले. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, तुमची छाती अभिमानानं भरून आली पाहिजे की मला ते दृश्य दिसल्यानंतर माझं येतं. या देशातला मला वाटतं सगळ्यात जास्त वयोवृद्ध जर नेते कोण असतील तर ते काश्मीरचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय फारुख अब्दुल्लाजी असतील. माझ्या अनुभवानुसार सुप्रिया ताईला बघितल्याबरोबर आओ बिटिया आओ, आओ बिटिया आओ. लालू प्रसाद यादव तुम्हाला माहितीच आहेत कसे आहेत ते. लालू प्रसाद, ये बेटी को मंत्री बनाना चाहिए. लालू प्रसाद यादव, सोनिया जी असतील, देशातल्या सगळ्या पक्षाचे लोक या सुप्रिया ताईला पवार साहेबांची कन्या म्हणूनच केवळ मान देत नाही, तर आजच्या घडीला देशामध्ये ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्याच्यामध्ये माझी छोटी ताई आहे. याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. गावच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये वावरताना सुद्धा आपल्याला किती ऑकवर्ड होतं, किती अडगळल्यासारखं होतं की नाही होतं. अख्ख्या देशाच्या व्यासपीठावर ताई वावरते आणि म्हणून तुम्ही प्रश्न विचारू नये अशीच मला वाटतं कोणाची तरी सद्भावना आहे. आणि ती सद्भावना आहे की तुम्ही आता प्रश्नाच्या उत्तर देणाऱ्या मंत्री असाव्यात, अशी पद्धतीची शुभेच्छा या सगळ्या जनतेची. पण हे सगळं ताईमध्ये कर्तृत्व आहे, हे ताईमध्ये कर्तृत्व आहे. पण त्या जागेवर ताई स्वतः एकटी पोचू शकते का? मग जबाबदारी कोणाची आहे? कोणाची जबाबदारी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना एवढ्या करताच टिकली पाहिजे. आज ज्यांना कोणाला अहंकारी राजवट आहे, आज ज्यांना कोणाला सत्तेची मस्ती आहे, ज्यांना कोणाला सत्तेचा माज आलाय, त्यांना हे कदाचित विसर पडला असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, उद्या 7 तारखेला किंवा ज्या ज्या वेळेला या देशामध्ये 7 टप्प्यात मतदान आहे, पहिल्या 2 टप्प्याचं मतदान झालेलं आहे. आता सुद्धा पुढच्या किंवा कालच्या टप्प्यात सुद्धा जे जे मतदान केंद्रावर गेले असतील तर ज्यांना सत्तेची मस्ती आहे ते ज्या वेळेला पोलिंग बूथ मध्ये जातील, मतदान केंद्रावर गेले असतील, त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि ज्या वेळेला माझ्या दौंड तालुक्यातले सर्वसामान्य सहकारी मतदान केंद्रावर जातील, तुम्हाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. कितीही माणूस मोठा असला, कितीही अहंकारी असला, तरी तुमचं एक एक मत जर त्याच्या विरोधात गेलं तर त्याचा अहंकार धुळीस मिळवण्याचं काम तुम्ही करू शकता, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून या दिल्लीश्वरांचा अहंकार तुम्हाला धुळीस मिळवायचा आहे. ताईला त्या ठिकाणी योग्य स्थानावर बसवायचं आहे. ते योग्य स्थान बसवायचं असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 7 तारखेला तुम्ही सर्वांनी स्वतःहून मतदान केंद्रावर गेलं पाहिजे. आणि मतदान केंद्रावर जाऊन ताईच्या नावासमोर ही आमची तुतारी ही निशाणी आहे, त्याच्या समोरचं बटन दाबून ताईला योग्य स्थानावर पोहोचवण्याचं काम तुम्ही करावं, हे सांगण्याकरता, हा आग्रह करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलोय. बांधवांनो, बहिणींनो, साहेब म्हणजे एक व्यक्ती नाहीयेत, साहेब म्हणजे एक विचार आहेत. साहेब एक विचार आहेत, लक्षात ठेवा. साहेब व्यक्ती नाहीयेत. कधी कधी व्यक्ती हरली तरी चालेल, पण जर विचार हरला तर शेवटी या देशाला भवितव्य राहणार नाही. हा एक विचार आहे. ज्या खुर्चीवर साहेब बसलेत त्याच्या बाजूला मी येऊन बसलो होतो, ताई बसली त्या खुर्चीवर बसलो होतो. आणि माझ्या कडेला फोटो काढण्याकरता बापू मी बघितलं, महिला सुद्धा कडेला येऊन बसत होत्या, फोटो काढत होत्या, तरुण बसत होते, वयोवृद्ध बसत होते, जे छोटे मोठे सगळे 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 येऊन बसत होते, साहेबांच्या खुर्चीवर बसत होते. हे साहेबांचं मन कुठे? आणि दुसऱ्या बाजूला देशाच्या पंतप्रधानांसमोर एखादा कार्यक्रमाच्या वेळेला किंवा साहेब कार्यक्रमाला एखाद्याला हाताला ओढून बसवतात आणि पंतप्रधान जर आले तर त्याच्या समोर जरी एखादा कोणीही नेता उभा राहिला तर त्याचं मनगुट धरून बाजूला उभं करतात की नाही? काय केली एकनाथ शिंदेची अवस्था, काय केली दादांची अवस्था? अरे एवढंच कशाला, त्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग हे ज्यावेळेला नरेंद्र मोदींना हार एवढा मोठा घालायला गेले आणि एवढा मोठा हार घातल्यानंतर त्यांना वाटलं आपण इथं पवार साहेब वाटलं तर ये गळ्यात घाल, ये त्याच्या गळ्यात घाल, ह्याच्या गळ्यात घाल, असं पवार साहेब करतात.
ते बिचारे राजनाथ सिंग एका बाजूला हार धरला आणि देशाच्या पंतप्रधानांचा हार आपल्या अर्धा एक टोक घातलं. पंतप्रधानांनी फक्त असंच बघितलं. बिचारे राजनाथ सिंग तो हार काढला आणि असा हार धरून बसले. बघितलं की नाही बघितलं? बघितलं की नाही बघितलं? अहंकार. या पार्लमेंटची इमारत उभी राहिली. एवढे मोठे हजारो कोटी खर्च करून पार्लमेंटची उभी राहिली इमारत. देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशाच्या प्रथम नागरिक आहेत. काय विरोधी पक्षाने मागणी केली होती? विरोधी पक्षाने मागणी केली होती की या इमारतीचं उद्घाटन, राम मंदिराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं. झालं? फक्त एक महिला म्हणून आम्ही केली, आदिवासी महिला म्हणून केली, मतांकरता फक्त, पण उद्घाटन फक्त स्वतःच्या हातानंच करायचं. अशा प्रकारचा अहंकारी शेवटी स्वभाव. आणि ते राज्यकर्ते जनतेला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तिथं न्याय देऊ शकत नाही, न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. मी तुम्हाला एवढ्यात लांबून सांगायला आलोय की शेवटी पवार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक 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 जणांचे अपराध, अनेक जणांच्या चुका ह्या आपल्या पोटामध्ये घेतल्या. माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा चुकला. साहेब एवढे मोठ्या मनाचे माणसं आहेत की साहेबांनी मला राजकारणामध्ये सगळं काही दिलं, पण मी त्यांचा पक्ष सोडला. त्यांचा पक्ष सोडल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न झालं आणि मुलाचं लग्न झाल्यानंतर मी मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलो. मला सांगताना असा आनंद वाटतो की आपल्याला सुद्धा एखाद्या माणसानं डावललं तर आपण सुद्धा तिरस्कारनं बघतो. साहेब म्हटले ये. म्हटलं साहेब माझ्या मुलाचं लग्न आहे. 1 फेब्रुवारी होती. त्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प होता. मला अपेक्षित नव्हतं की साहेब महाबळेश्वरला माझ्या मुलाच्या लग्नाला येतील. साहेब माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि आपण किती छोटे आहोत आणि साहेब किती विशाल मनाचे आहेत, किती मोठ्या मनाचे आहेत, याची उंची मला मोजता आली नाही, पण मला जाणीव झाली. मी भर लग्न मंडपात साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं, भर मंडपात, आणि साहेबांना सांगितलं साहेब चुकलो मी, साहेब मी चुकलो. आज हे सांगताना राजकीय दृष्ट्या माझ्या अडचणीचं आहे, पण सत्य बोलताना भास्कर जाधव कधी मागं पुढे बघत नाही. मला साहेबांच्या समोर हे सांगितलं पाहिजे की साहेब मी चुकलो. साहेबांनी 2 हाताने मला धडकनवरती उचललं आणि म्हणाले पुन्हा असं कधी बोलायचं नाही. असे हा मोठ्या मनाचे साहेब. माझ्यासारख्यांचे अनेकांचे अपराध त्यांनी पोटामध्ये घातलेत. अनेकांकरता आयुष्यातली 70 वर्ष या माणसानं वेचलेली आहेत. मित्रांनो, उन वाकडं वागू नका, उन्हा वाकडं वागू नका, काही चूक करू नका, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आणि चूक केलीत तर शेवटी साहेबांना जे दुःख होईल ते दुःख तुम्हाला काय, पण त्या महाराष्ट्राला कदापि सहन होणार नाही. आणि म्हणून माझी खात्री आहे, धाक दपटशा येऊ द्या. शेवटच्या 4 दिवस ताईला काळजी करायला वाटत असेल, तुम्ही सर्वांनी सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्राच्या सह्याद्रीची मान आम्ही खाली तर होऊ देणार नाही, पण जे महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांचा अपमान करतात त्यांना मात्र हिमालयामध्ये तपश्चर्याला आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही. देशाचे पंतप्रधान बोलले होते की नाही बोलले होते? अरे मैना कया भाई, झोला लेके चले जाऊंगा, तयारी ठेवा, पवार साहेब तुम्हाला हिमालयात पाठवणार म्हणजे पाठवणार, ही तयारी तुम्ही ठेवा. अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला करतो. आणि या ठिकाणी फार काय बोलत नाही, कारण साहेबांना जायचंय, पण तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की परवा काय झालं, कोंबडी पळाली वगैरे ते गाणं साहेबांना जायचंय. आणि म्हणून परवांच्या दिवशी देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब या महाराष्ट्रामध्ये येऊन पवार साहेबांना बोलले की अतृप्त आत्मा, अस्वस्थ आत्मा, भटकता आत्मा. कोण बोललं? भटकती आत्मा. आवडलं तुम्हाला? आवडलं? अरे अतृप्त आत्मा तर तुमचा आहे. 2014 साली 2019 साली या देशानं तुम्हाला सत्ता दिली, आणि सत्ता दिल्यानंतर
जनतेचा विकास करायच्या ऐवजी तुमचा आत्मा बोलून गेला. या देशामध्ये छोट्या छोट्या पार्टी शिल्लक ठेवायच्यात नाहीत, पक्ष ठेवायचेच नाहीत. दिल्ली तुम्हाला मिळाली, तुम्ही महाराष्ट्र फोडलात, उद्धव साहेबांची सेनाच फोडलीत, खरा भटकता आत्मा तुमचा आहे. तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत, खरा भटकता आत्मा तुमचा आहे. तुम्ही त्या ठिकाणी सोरेनला आत टाकलात, हेमंत सोरेनला, खरा भटकता आत्मा तुमचा आहे. अरविंद केजरीवालला तुम्ही आत टाकलात, खरा भटकता आत्मा तुमचा आहे. आणि ह्यांना हे माहित नाही की शेवटी असाच हव्यास असलेला त्यावेळेला हिंदुस्थानचा शहनशाह औरंगजेब हा अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आला होता ना हव्यासापोटी. त्याचा आत्मा भटकत 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 महाराष्ट्रामध्ये आला. आज औरंगजेबाची कबर कुठं आहे? माझ्या महाराष्ट्रात आहे का नाही? आणि म्हणून या महाराष्ट्रावर तुम्ही वाकडी नजर ठेवली का? आमच्या दैवताला तुम्ही भटकता आत्मा बोलवता. मी एवढंच तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता तुमचा राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये खोदल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचा आत्मा, मी राजकीय कबर म्हणालोय, आणि तुमचा आत्मा सत्तेकरता या संपूर्ण देशामध्ये भटकल्याशिवाय राहणार नाही, असा मी शाप देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.